नक्कीच आमचे चिमुकले देखील आहेत या व्यासपीठावरती. राकेशजी भोईर यांचे सुपुत्र कुमार पारस भोईर देखील आहेत. तसेच सुमित दादा यांची देखील चिमुकली सानवी देखील आहेत. सुमितजी पाटील यांची कन्या आहे. सन्माननीय जीवनजी पाटील साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. दादांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थान बा जीवनजी पाटील साहेब. आणि तसेच पिंपळगर गावातील जेवढे वरिष्ठ नागरिक या क्रीडा नगरीवरती उपस्थित असतील सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. वरिष्ठ नागरिकांनीच या, युवा येऊन बसू नका, कारण हे व्यासपीठ वरिष्ठ नागरिकांसाठी सजवलेलं आहे, जे नेहमीच संघाला पाठबळ देत असतात, पिंपळघर क्रिकेटला पाठबळ देत असतात. त्यांचा देखील आपण या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान नक्कीच करू. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. मॅचला होती सुरुवात. सलामीची जोडी खेळपट्टीवरती राहुल आणि प्रतीक आणि गोलंदाजी ट्रॅकवरती जीत. पहिला बॉल जीत साठी. पहिला चेंडू जीतचा चांगल्या लाईनवरती पाहायला तर मिळाला, परंतु राहुलच्या बाटची कडा लागली आणि एक सिंगल शॉट थर्डमॅनच्या खेळाडूकडे चेंडू निघून गेला. एका धावेनं ऑफ द मार्क टीम जय हनुमान गोवे ऑफ द मार्क. बॅटर राहुल. या मैदानावरती चांगला खेळ जय हनुमान गोवे संघाचा देखील राहिला. राहुल आणि प्रतीक ही जोडी सध्या तरी पाहायला मिळते. या गोलंदाज जीत पाटील. पुढचा बॉल राईट आर्मवर द विकेट. पॉवर प्लेचं षटक सध्या सुरू आहे बघा. पावलांचा वापर झालेला नाही. या बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न. जीत पाटील अगदी वेग आहे या गोलंदाजाकडे देखील, परंतु तुम्ही जीतला बॅकफूट वरनं खेळू शकत नाही. या पावलांचा वापर होणं गरजेचं आहे, कारण गुड लाईन वरती या पिचिंग या गोलंदाजाची सध्या तरी पाहायला मिळते. या पुढचा बॉल हा चेंडू फुल टॉस आहे. इनफिल्डच्या वरनं स्टेप आउट झालंय आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. या अगोदरच्या चेंडूवरतीच मी उल्लेख केला की तुम्ही जीतला जागेवरती उभं राहून खेळू शकत नाही. तुम्हाला पावलांचा वापर सातत्याने करावा लागणार आहे. शफल होऊन खेळ शकतात तुम्ही, आणि तोच कुठे ना कुठे माइंडसेट बनवला प्रतीकनं. पावलांचा वापर देखील केला. बॉल देखील फुल टॉस आला आणि बॉलला कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलं. 4 धावेनं धावफलक पुढे सरकेल 5 या अंकावरती. 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. 5 धावा धावफलकावरती आल्यात. गोलंदाज जीत पुढचा बॉल घेऊन सज्ज झाला. यानंतरची मॅच टीम जरीमरी अलीमघर आणि RD 4440 ओवळी दोन्ही टीम कॅप्टन आपण रिपोर्ट करायचा आहे, कारण सकाळच्या सत्रामध्ये आपण एका संघाला पेनल्टी दिली होती. यावेळेस बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. 4 धावेनं धावफलक पुढे सरकेल 9 या अंकावरती. आज संकष्ट चतुर्थी आहे, त्यामुळे सर्वांना उपवास असेल. काल बिर्याणी होती, आज तसं काही नसेल. आज डाळ भात खा. सरळ वाटणं लॉफ्टेड फटका. हा फटका देखील चांगला आणि बॉल हा देखील निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय घडतंय? पहिले 3 चेंडू चांगले होते, परंतु आता मग पहिले 2 बॉल चांगले होते, त्यानंतर कुठे ना कुठे खराब लाईन पाहायला मिळते. या हॅट्रिक कंप्लीट झाली आहे चौकारांची. लागोपाठचे 3 चौकार. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल जीत. थोडासा दबाव जीत वरती. सरळ बॅटनं हा फटका लॉंग ऑफ. अगदी मिड ऑफला खेळाडू होते, त्याला बीट केलं. अगदी त्यांच्या हाताला स्पर्श झाला आणि आणखीन एक चौकार. थोडा दबाव नाही तर भरपूर दबाव. आता प्रेशर टीम वडगर संघावरती, कारण भरपूर महागडं षटक हे पाहायला मिळालं जीतचं, कारण 17 धावा या ओव्हरमध्ये खर्च झाल्या. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर 17 बनल्यात. कुठे ना कुठे 40-50 प्लस टोटल तर विचार करत असेल टीम जय हनुमान गोवे संघ. खरं तर त्यांचं देखील हे घरचं मैदान आहे. याच मैदानावरती ते सराव देखील करत असतात. आणि या मैदानावरती जेव्हा जेव्हा पहिली मॅच जेव्हा सुरू झालेली या सीझनची, तेव्हा मी एक उल्लेख केला होता की ये तो
ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. आणि त्यानंतर या मैदानाला म्हणजे खेळ थांबलेलाच नाही आहे. प्रत्येक शनिवार आणि रविवार या मैदानावरती मॅचेस कंटिन्यू आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. आणि मला देखील अभिमान वाटतो, मी पिंपळघरचा आहे. मी या अगोदर देखील उल्लेख केला होता की मला भरपूर जणांनी विचारलं तुझी प्रॉपर्टी काय, तर मी म्हटलं होतं की मला माझ्या गावाच्या नावानं ओळखलं जातं, हीच माझ्यासाठी सर्वात मोठी संपत्ती आहे. आणि नक्कीच पिंपळघरकर आहे मी, मला या गोष्टीचा देखील अभिमान आहे. यावेळेस खोदून काढल्या फटका हा देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक आलेत, चांगलं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट केल्या जातील. दर्शन पाटील आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच ज्या पद्धतीनं मी उल्लेख करत होतो या क्रीडा नगरीवरचा, मॅचेस थांबलेल्या नाही आहेत. अजून देखील भरपूर सारा मॅचेस या मैदानावरती येणं बाकी आहेत. त्यामध्ये भिवंडी इमर्जिंग क्रिकेट असतील, त्याची देखील एक स्पर्धा तुमच्या भेटीला लवकरच येणार आहे. आणि धावचीच्या रूपानं प्रतीकला मैदान सोडावं लागेल. हे काय घडलं, महत्वाची विकेट. प्रतीक ज्या फॉर्म मध्ये आहे ना, ही विकेट सर्वात मोठी असणार आहे. मैदान सोडावं लागेल. अमर पाटील येतील की कोणता बॅटर येईल. न्यू बॅटर बंटी आल्यात. न्यू बॅटर बंटी इन झाल्यात. इन ॲट नंबर 3. राहुल चांगली बॅटिंग करावी लागेल बंटीला देखील. आता त्याला चांगली साथ देणं गरजेचं राहील. नक्की ज्या पद्धतीनं मी उल्लेख करत होतो, या मैदानावरती अनेक साऱ्या टुर्नामेंट झाल्या. 40+ असतील, गोवे गावचे 40+ असतील, रेग्युलर असतील, यांच्या माध्यमातून देखील अनेक साऱ्या स्पर्धा या क्रीडा नगरीवरती आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यानंतर मास्टर 40+ बादशाह 11 पिंपळघरच्या माध्यमातून देखील एक स्पर्धा या मैदानावरती गेल्याच आठवड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. आणि नक्कीच सध्या ही आमदार चषक 2025 हंसिका स्पोर्ट पिंपळघर आयोजित स्पर्धा पाहायला मिळते. लवकरच याच मैदानावरती आपल्याला गोवेगाव प्रीमियर लीग देखील पाहायला मिळणार आहे. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. बाटची कडा लागली होती, अंपायर देखील तेच सांगतात. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. 21-21 धाबा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. 3 चेंडू टाकून झालेत. दर्शन पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस आहे, बॅक फुटला जाऊन खेळून काढला. कव्हरला खेळाडू आहेत डीप मध्ये. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. युवा खेळाडू आहेत, त्यांना नक्कीच कौतुकाची थाप दिली जाते. वारंवार युवांना पुढे नेण्याचं काम वडघर देखील करते, जेणेकरून नवीन युवा खेळाडू गावच्या संघामध्ये येतील आणि गावामध्ये अनेक साऱ्या ट्रॉफीज जातील, हाच विचार. हा फटका पुलचा पाहायला मिळतोय. फटका फसलाय. रोहित भरपूर दूरवरून आला आणि बॉल अडवलं जाईल. दरम्यान 2 धाबा या चेंडूवरती कंप्लीट केल्या जातील. धावफलक पुढे सरकेल. 24-24 धाबा. यानंतरचे मॅच टीम जरीमरी अलीमघर आणि टीम RD 4440 ओवली, दोन्ही टीम कॅप्टन टॉससाठी एका इनिंग नंतर येणं बंधनकारक राहील. या अगोदर देखील आपण एका संघाला पॅनल्टी दिली होती, केवणी दिवे संघाला. ती पॅनल्टी त्यांना महागात पडली. शेवटच्या षटकामध्ये 5 धावांनी ते पराभूत झाले. यावेळेस लेग बायचा इशारा अंपायरकडनं आणि 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 25 धावा धावफलकावरती. अजून देखील येणारा 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे. बॅटिंग करणारी टीम पाणी घेऊन जा.
धावचीची शक्यता काय घडलाय 2 धाबा कंप्लीट. या चेंडूवरती 2 धाबा कंप्लीट केल्या जातील. 2 धाब्यानं धावफलक पुढे सरकेल. पारस भोईर आपण तिकडे जा. नक्कीच जीत सांगत होते रोहितला की तुम्ही कीपरकडे थ्रो करणं गरजेचं होतं, कारण त्या ठिकाणी विकेट जाऊ शकत होती, कारण रॉंग एंडला थ्रो झाला आणि 2 धाबा कंप्लीट. खोदून काढला फटका चांगला. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. हो हो, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धाबा या चेंडूवरती देखील कंप्लीट. 29 धाबा. 2 चेंडूमध्ये 4 धाबा आल्यात. यश पाटील आहेत गोलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला यश पाटील. चला मॅच सुरू करायची. पुढचा बॉल स्लिप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगदी तुम्ही आधी मागे जाऊन खेळले होते, त्यानंतर तुम्ही पुढे आले आणि तुम्ही अंपायरकडे. खरं तर ही गोष्ट मी वारंवार बघतोय की जेव्हा 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 बॅटर डॉट बॉल खेळतात ना, तेव्हा तेव्हा त्यांना वाईट पाहिजे असतं आणि जेव्हा जेव्हा स्ट्रोक खेळतात तेव्हा तेव्हा त्यांना चौकार आणि षटकार पाहिजे असतं. हे नेहमीच चित्र आहे. हा फटका बघा, लाजवाब, पॉवरफुल आणि सक्सेसफुल राहुलचा ब्रँड षटकार. क्या बात है. धावफलक जाऊन पोहोचेल 35 वरती आणि हा देखणा फटका आपण पाहूया आपला ऍक्शन रिप्ले मध्ये. ओहो, क्या बात है. रडार मध्ये बॉल आला होता आणि स्टँड अँड डिलेव्हर आपल्याला पाहायला मिळालं. चांगला स्ट्रोक, चांगला स्ट्रोक. हे बघा, टेलिकास्ट देखील बघा आपण, अप्रतिम टेलिकास्ट. शेवटपर्यंत चेंडूवरची नजर कॅमेरामॅनला सोडलेली नाही. या कौतुक करेन राजचं आणि आमचे ऑपरेटर सुजल, त्यांचा देखील मोलाचा वाटा आहे. मला वाटतं 90,000 सबस्क्रायबर त्यांचे कंप्लीट झालेत. 95 झालेले आहेत, फक्त 5 बाकी आहेत. सो तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा, कारण तेजस भोईर यांची ही वाहिनी आहे. हा फटका फसला. चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलेत आणि झेल ड्रॉप. दुसरीचा प्रयत्न आणि एक सिंगल. या चेंडूवरती 2 धाबा कंप्लीट. खरं तर ओव्हरथ्रो झाला होता, परंतु बॅकअप आला आणि धावफलक दुहेरीनं पुढे सरकेल. 37 धाबा. मैदान से बाहर चल तो. सेवन 37. खरं तर
बादशाह 11 पिंपळगर मास्टर 40+ ची जेव्हा मॅच झाली होती तेव्हा खेळाडू कक्षामध्ये एक बॅनर आपण पाहिला होता. गुरु का कमाल फम्मी गुरु यांचा तो बॅनर होता. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. डीजेमॅन आवाज द्या थोडा. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 38 धाबा धावफलकावरती. शेवटचा अंतिम षटक शेवटच्या षटकामध्ये. आता किती धाबा प्लस बनतील? शेवटच्या षटकामध्ये पुन्हा एकदा रोहित पाटील आपल्याला पाहायला मिळतील. भरपूर चांगल्या मॅचेस. खरं तर मी उल्लेख केला या अगोदर ग्रामीण टेनिस क्रिकेट वाहिनीचा 96,000 सबस्क्रायबर आता कंप्लीट झालेत. बघा 95 झालेले. मी म्हटलं की सबस्क्राईब करा, 1000 जणांनी केले पण 96,000 झाले. यानंतरची मॅच जरीमरी अलीमघर आणि RD440 ओली. दोन्ही टीमला विनंती आहे की आपण रिपोर्ट करायचा आहे. जरीमरी अलीमघर आणि गावदेवी RD440 ओली. सो ओली संघानं रिपोर्ट केला. आय थिंक विराज या ठिकाणी आहेत. सो जरीमरी अलीमघर भावेश आपण देखील रिपोर्ट करायचा. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न. लाईन खराब आहे. बॅट बॉलचा इशारा अंपायर कडनं. नक्कीच आपल्याला सध्या रोहित पाटील पाहायला मिळतात. ते देखील एक युट्यूबर आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील व्लॉग्स आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील यूट्यूब चॅनल आहे. त्यांची देखील फॅन फॉलोविंग आहे. 1000 तेच असतील कदाचित. मग गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल बॅकफूट वरती जाऊन खेळून काढल्या. फटका मिसटायमिंग. चेंडू हवेत. हो चांगला प्रयत्न केला परंतु बॉल अडवला जाईल आणि 2 धावा. ओव्हर थ्रो. बॅकअप चांगला होता नाहीतर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला असता. परंतु या चेंडूवरती 2 धावा. धावफलक 41 वरती जाऊन पोहोचेल. 41 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग सध्या तरी पाहायला मिळते या टीम जय हनुमान गोवे संघाकडनं. 50+ टार्गेट डोक्यामध्ये आहे आणि आता त्या टार्गेटला अचीव करण्यासाठी तुम्हाला 9 बनवायचे आहेत. राहुल तब्बल 22 धावांवरती खेळतोय. 13 चेंडू त्याने फेस केल्यात. बंटी आहेत परंतु बंटीला जास्त संधी मिळाली नाही. राहुल चांगली बॅटिंग करतोय. एक प्रकारे सापट मारली आणि मिसफील्ड पाहायला मिळाली. चुकीला माफी नाही या क्रिकेटच्या फील्ड मध्ये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 45 धावा धावफलकावरती. ही चुकी एक्सपेक्ट नव्हती. यश पाटील होते डीप मध्ये. खरं तर हा बॉल अडवला जाऊ शकत होता परंतु चुकी घडली यश कडनं. काहीतरी एक्सपेरिमेंट करण्याचा त्याने प्रयत्न केला. या क्षणाला तुम्ही एक्सपेरिमेंट करू शकत नाही. या आमदार चषक 2025 आहे. हंसिका स्पोर्ट पिंपळगर तसेच राकेश भोईर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा सध्या तरी आपल्या भेटीला आलेली आहे. नॉकआउट पद्धतीने ही स्पर्धा आहे. जर हरला तर या स्पर्धेला टाटा बाय बाय करावं लागेल. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. ज्या पद्धतीने मी उल्लेख केला की नॉकआउट पद्धतीने ही स्पर्धा आहे. तुम्हाला प्रत्येक मॅच जिंकायची आहे. जर हरला तर तुम्हाला ही स्पर्धेमधनं माघार घ्यावी लागेल. रोहित पुढचा बॉल. हा फटका फसलाय. जीत चेंडू खाली येतोय आणि काय घडलं. लगान पिक्चरची आठवण आली. झेल ड्रॉप झाली आणि बॅकअप होतं त्यामुळं एक
2 धाबा या चेंडूवरती 2 धाबेनं धावफलक 48 धाबा. नक्कीच प्रत्येकाचे काही ना काही दिवस असतात, प्रत्येकाची वेळ असते, काहींनी गाजवलेली असते, काही गाजवत असतात, काही गाजवणार असतात. आमचे सौरभ पाटील कुठे गेले? नक्कीच कपडे घालायला गेलेत, कारण त्यांची देखील मॅच आहे हंसिका स्पोर्ट पिंपळगर. गोलंदाज सज्ज, पुढचा बॉल लॉफ्टेड फटका आहे, लॉंग ऑनला खेळाडू आहेत, त्याला बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चांगली बॅटिंग पाहायला मिळतीये, एका हाती किल्ला लढवतोय. धावफलकावरती धाबा 52 आणि वैयक्तिक 32 धाबांवरती. सध्या तरी 4 चेंडूंचा खेळ झालाय, 2 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे. बॉलर तयार. रोहित पाटील थोडासा दबाव आला असेल, विकेट काढायची आहेत. आडवा बॅटनं बॉल खेचून मारलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आलाय आणि 6 धाव्यानं धावफलक वेगानं पुन्हा पुढे सरकेल. 58 50 प्लस. शेवटचा बॉल बाकी आहे. 58 रन ऑन कार्ड, 58 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. कमिटी मेंबर, आपण बॉल उपलब्ध करून द्यायचे आहेत. जे बाहेर गेलेले बॉल आहेत ते कृपया आपण उपलब्ध करून द्या. प्रत्येकानं स्वतःकडून काही ना काही देण्याचा प्रयत्न या स्पर्धेमध्ये केला तर नक्कीच स्पर्धा यशस्वी होते. पिंपळघरकरांसाठी हे स्पेशली होतं की आपण व्यासपीठावरती येऊन बसून राहिले तर काही होणार नाही. या जे ज्युनियर खेळाडू आहेत मी त्यांच्यासाठी म्हटलं. हा फटका देखील उडवलाय, हवेत आहे. दर्शन पाटील चेंडू खाली येतात आणि विकेटचं पतन झालं. अशा प्रकारे पहिल्या डावाचा खेळ समाप्त. पहिल्या डावाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा बनल्या, त्या म्हणजे 58 आणि 59 धावांची गरज. इथून सामना जिंकण्यासाठी टीम गावदेवी वडगर संघाला अगेन्स्ट टीम जय हनुमान गोवे. जाऊया आपण टॉस कडे. त्या ठिकाणी सज्ज असतील माझे साथी समालोचक सुभाषजी धुमासर. RD 440 वर्सेस झरीमरिया लिमघर. या दोन्ही कॅप्टन टॉस करण्यासाठी या. धुमासरांना विनंती, आपण टॉस बॉक्स मध्ये लगेचच जा, आपण टॉस करूयात. आणि मान्यवर दिलीप पाटील साहेबांना मी विनंती करेन की आपण यायचं आहे. तसेच मी पंडितजी पाटील साहेबांना देखील विनंती करेन की आपण देखील जा. जीवन साहेबांना देखील विनंती आहे, आपण देखील टॉस बॉक्स मध्ये जा. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दोन्ही टीम कॅप्टन झरीमरी अलिमकर आणि RD गावदेवी RD 440 ओली टॉस साठी या. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स, ओव्हर टू टॉस बॉक्स. तसेच ग्रुप ग्रामपंचायत पिंपळघर रांजनोली माजी उपसरपंच सन्माननीय दिनेशजी जोशी साहेबांना देखील विनंती आहे, आपण या. तसेच राजेश शेळके यांना देखील विनंती आहे, आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर टॉस केला जातोय. ओली अलिमगर या दोन संघामधील सामना आपल्याला पाहायला मिळेल. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जात आहे. हा सामना देखील असणार आहे. छापा कॉल आहे होली संघनायकाचा. टॉस छापा कॉल आहे.
आणि या छापा आलेला आहे. तर ओली संघाने टॉस जिंकला आहे. ओली संघाने दोन्ही मान्यवर विनंती असेल की आपण व्यापेटीची सुरुवात व्हायची आहे. ओली संघाने टॉस आपण जिंकलेलं आहे. या काय निर्णय असेल सर्वप्रथम हे जे आयोजन केलेलं आहे या आयोजनाविषयी काय म्हणशील? आयोजन खूप सुंदर आणि खेळण्याची संधी दिली त्यांचे धन्यवाद. टॉस आपण जिंकलेला आहे, निर्णय काय असेल? फिल्डिंग आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. 22 टॉस आपण गमावलेले आहेत. सर्वप्रथम हे जे आयोजन केलं आहे अंशिका स्पोर्ट्स पिंपळकर राकेश भोईर साहेबांच्या माध्यमातून आमदार चषकाचं दमदार आयोजन आपण पाहतोय. या आयोजनाविषयी काय म्हणशील? खूप चांगलं आयोजन केले. आम्हाला खेळायला दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. टॉस आपण गमावलेलं आहे. सर्वप्रथम आपल्याला फलंदाजी करायची. टॉस आपण जर जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? बॅटिंगच केली असती मी. आणि आपल्या मनाच्या सारखं घडलेलं आहे. कारण प्रथम आपल्याला फलंदाजी करायचं. तर प्रथम फलंदाजी करताना काही टार्गेट आपल्या डोक्यामध्ये असेल, ज्या टार्गेटपर्यंत निर्धारित 4 षटकामध्ये जाण्याचा आपला प्रयत्न असेल. 50+ जाण्याचा प्रयत्न असेल. आणि कोणते बॅटर असतील ज्याच्याकडून अपेक्षा असेल? प्रणय आहे, मुकेश आहे. आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. म्हणजे टॉस हा केला गेला, टॉस जिंकला आणि ओली संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकार टॉस बॉक्स होऊन सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये. धन्यवाद सुभाषजी धुमाळ सर. नक्कीच आपण यूट्यूबचा उल्लेख करत होतो. ग्रामीण टेनिस क्रिकेट खरं तर 95,000 सबस्क्रायबर जसा उल्लेख केला तसं 1,000 वाढले, 96,000 झाले. तुम्ही जर केलं नसेल सबस्क्राईब तर लगेच सबस्क्राईब करा. आपल्याला 100 हा आकडा क्रॉस करायचा आणि सिल्वर प्ले बटन नक्कीच त्यांना मिळेल. तसेच जो मी उल्लेख केला आमचे यूट्यूबर आमचे भाऊजी रोहित पाटील यांचे 100K सबस्क्रायबर कंप्लीट आहेत यूट्यूबवरती. चांगले ब्लॉग्स त्यांचे देखील आपल्याला पाहायला मिळतात. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आलेली आहे. अभि पाटील आणि दर्शन पाटील ही सलामीची जोडी. खरं तर दर्शन या मैदानावरती ओळखून आहे या खेळपट्टीला, त्यामुळे आता दर्शनकडे अपेक्षा हीच असेल की चांगला खेळ ते करतील. बघा दोन्ही संघांसाठी सुवर्ण संधी आपले म्हणून लावणार नाहीयेत. हे मोठं दिलदार व्यक्तिमत्व दिनेश जोशी साहेबांव्यतिरिक्त कोणीच नसेल या पंचकृषीमध्ये. कारण संघ आपले नाही तरी सुद्धा टीम गावदेवी वडगर संघाला सुवर्ण संधी. चौकार आणि षटकार हॅट्रिक जर केली तर 1,000 रुपयांचं कॅश प्राइज कोणत्याही बॅटरनं केली तरी सुद्धा. आणि गोवे संघासाठी देखील सुवर्ण संधी जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तरी सुद्धा 1,000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. सन्माननीय आदरणीय माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत पिंपळगर रांजनोलीचे दिनेश जोशी साहेबांकडनं त्यांचे देखील मेगा इव्हेंट आपण पाहिलं. भरपूर जल्लोषामध्ये ते स्पर्धा पार पडली. पण दादा पार्टी पेंडिंग आहे. यस भरपूर मोठी पार्टी गेली. दादाने आम्हाला कॉल करायची विसरले, नंतर करू आपण चर्चा. यावेळेस आडवा बॅटनं खेचून मारला पहिला बॉल. आतेही बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार व्हॉलेंटियर्स बॉल द्यायचा आहे. आणि काय स्ट्रोक आला बॅटर रवी पाटीलच्या बॅटमधनं. या अगोदरच्या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट गमवावी लागली होती अवीला, परंतु आता त्याने दाखवून दिलाय की पहिली मॅच हरकत नाही आहे. दुसऱ्या मॅच मध्ये माझ्याच नावाचा बोलबाला असेल आणि पहिल्या चेंडूवरती हा षटकार. लगेच व्हॉलेंटियर्स बघा आमचे फिरलेले आहेत. रोहन आणि पंकज कालच्या दिवसामध्ये बी संघामधनं खेळले होते. जानकी इंटरप्राइजेस या नावाने तो संघ होता वैभव भोईर यांचा. आडव्या बॅटनं हा फटका देखील चांगला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2-2 षटकार. क्या बात है. आता तिसरा आला ना तर 1,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे सन्माननीय दिनेश जोशी साहेबांकडनं.
माजी उपसरपंच आहेत. भरपूर चांगली बॅटिंग आता पाहायला मिळते. 2 मध्ये 2 म्हणजे 12 धावा धावफलकावरती. या फटक्यांसाठी या खेळासाठी ओळखली देखील जाते ती म्हणजे टीम गावदेवी वडगर. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल बॅकफूट वरती गेलेत. सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. वेलकम भावेशजी शेलके यांचं देखील स्वागत. आणि इन ऍक्शन मध्ये यश भोईर आपल्याला पाहायला मिळतील. हिटमॅन ऑफ पिंपलघर हरेश पाटील नंतर हे नाव आता यश भोईरला दिलं जाईल. कारण युवा हरेश पाटील देखील याच पद्धतीनं बॅटिंग करायचा आणि आता यश भोईर देखील त्याच पद्धतीनं बॅटिंग पिंपलघर संघासाठी करतो. त्याचं स्वागत. आणि लेजेंडरी क्रिकेटर ऑफ पिंपलघर प्रीतम भोईर यांचं देखील स्वागत आहे. दादा कपडे घालून नाही आला. मॅच आहे. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालेला नाही. स्विंग अँड मिस डॉट बॉल. खरं तर या पंचकृषी विभागानं मला नाव दिलं. आज समालोचन करत असताना भरपूर साऱ्या मॅचेस मी देखील कव्हर केल्या. परंतु पंचकृषी विभागामध्ये जेव्हा जेव्हा मॅच असते तेव्हा तेव्हा आनंद होतो. मला कॉल येतो की दादा मॅच आहे. नक्कीच त्या ठिकाणी उपस्थिती लाभते. कधी वेळ नसतो. यस मोफत सेवा. कोणत्याही प्रकारचं शुल्क मी घेत नाही तेव्हा फक्त पंचकृषीमध्ये. एक सिंगल. नक्कीच मला देखील संधी दिली होती ती दिनेश जोशी साहेबांनी. त्यांची जी टुर्नामेंट होती 2021 मध्ये बाळ्या मामा चषक 2021 तेव्हा जी मला संधी दिली तेव्हापासून थांबलेलो नाही. गोलंदाज सज्ज झाला. पुढचा बॉल चांगला बॉल आहे. खरं तर 2 षटकार आले होते परंतु त्यानंतर शांत क्रिकेट पाहायला मिळतंय आणि एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. 15 धावा. वंडर बॉय ऑफ ओवली जयेश पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. दादांना विनंती आहे आपण देखील या व्यासपीठावरती. आपलं देखील हार्दिक स्वागत. नक्कीच झिडक्याचे मोनीशजी पाटील आमच्या सोबत जॉईन झालेत. ते देखील लाईव्हचा आनंद घेतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 15. कॅमेरामॅन आपण व्यासपीठ कव्हर करा. आपण व्यासपीठावरती एक स्वागत आणि सन्मान करूयात. सन्माननीय आदरणीय जीवनजी पाटील साहेब या व्यासपीठावरती विराजमान आहेत. त्यांचं आपण या व्यासपीठावरती यथोचित स्वागत आणि सन्मान आयोजकांच्या वतीनं करतोय. वेलकम. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम. बघा 2 खेळाडू ज्याने भिवंडी क्रिकेट अक्षरशः गाजवले ते सोबत आलेत व्यासपीठावरती. सन ऑफ भिवंडी क्रिकेट आणि वंडर बॉय ऑफ भिवंडी मी म्हणेन जयेश पाटील आणि सूरज जोशी यांचं शुभागमन झालं. वेलकम. आपलं स्वागत. गणेश पाटील आणि राजेंद्र बजागे जे आमचे ऑफिशियल्स आहेत त्यांना शुभेच्छा देतात. मोनीश पाटील झिडक्यावरनं ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. अभि आल्यात. न्यू गोलंदाज सज्ज झाला. पहिला बॉल आल्या आल्या बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनचं बाहेर. स्वागत अभिचं षटकारानं. लाला कंपाऊंड मध्ये बॉल गेलाय.
काय स्ट्रोक आहे, जबरदस्त फटका. धावफलक वेगानं पुढे सरकेल. 21 धावा धावफलकावरती 59 ची पाठलाग करतीया टीम गावदेवी वडगर संघ. आणि सुरुवात चांगली झाली होती, 2 षटकार आले होते पहिल्या 2 चेंडूवरती, परंतु त्यानंतर कमबॅक केलं गोलंदाजानं. आणि आता अविनाशच्या विरोधामध्ये हा षटकार. नवीन बॉल उपलब्ध करून द्या कमिटी, विनंती असेल. येस, बॉल आलाय. थँक्यू सो मच व्हॉलेंटियर्स. येस. यानंतर देखील आणखीन एक मॅच आहे पहिल्या दिवसामध्ये. टीम जहनमान सरवली बी संघ आपल्याला टॉप 3 मध्ये क्वालिफाय होताना पाहायला मिळाला. त्यानंतर कालच्या दिवसामध्ये जय जलेश्वर अगदी SG एंटरप्राइजेस वाडेगर संघ आपल्याला टॉप 3 मध्ये प्रवेश होताना पाहायला मिळाला. आजच्या दिवसामध्ये टॉप 3 मध्ये कोण प्रवेश करेल आणि या ट्रॉफीवरती आपलं नाव कोण करेल हे आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. हा हा हा, क्या बात आहे. स्वीट साऊंड तर आला, परंतु टायमिंग प्रॉपर जुळलं नव्हतं आणि विकेटचं पतन. धक्का लागला पहिला. अवि पाटीलला मैदान सोडावं लागेल. अविनाशनं ठिपली आहे विकेट. नक्कीच कल्याण पश्चिमचे आमदार मान्य श्री विश्वनाथ आत्माराम भुईर साहेबांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा सध्या आपल्याला पाहायला मिळते. आमदार चषक 2025 या नावानं. न्यू बॅटर यश पाटील आलेले आहेत. सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरकडनं येतो. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. आणि हंसिका स्पोर्ट पिंपळगडचे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल की आपण टी शर्ट परिधान करून यायचं आहे. यानंतर मॅच आहे, सो विनंती असेल जे व्हॉलेंटियर्सच्या भूमिकेमध्ये आहेत, जे खेळणार आहेत, त्यांना विनंती आहे की आपण टी शर्ट परिधान करून या. फुल टॉस बॉल, स्लॉग स्वीप, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, गुड स्ट्रोक. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 59 धावांचा पाठलाग करतीय आणि 28 धावा धावफलकावरती सध्या तरी चांगली बॅटिंग. अवी पुढचा बॉल. हा फटका देखील चांगला आहे. फटका फसलाय परंतु कव्हर रिझनला. पॉइंटचा खेळाडू बॅकवर्ड पॉइंटला बॉल चालला. बॉल बघा किती वळला. कव्हर नंतर पॉइंटला, बॅकवर्ड पॉइंटला गेला आणि या चेंडूवरती धावा कंप्लीट केल्या. या ठिकाणी शुभागमन होत आहे. 40+ क्रिकेट असोसिएशन रेग्युलरचे अध्यक्ष सन्माननीय संजय भाई म्हात्रे साहेबांचं शुभागमन होत आहे. तसेच उपतालुका प्रमुख सन्माननीय श्यामशेठ चौधरी साहेबांचं देखील शुभागमन या क्रीडानगरीमध्ये होत आहे. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. तसेच शिक्षण महर्षी सन्माननीय आदरणीय करसनजी ठाकरे साहेबांचं देखील या क्रीडानगरीमध्ये शुभागमन होत आहे. तसेच शिक्षक महोदय सन्माननीय रवींद्रजी तरे साहेबांचं देखील शुभागमन होत आहे. वेलकम, सुस्वागतम. नक्कीच शिवसेना तालुका प्रमुख करसनजी ठाकरे साहेब आणि उपतालुका प्रमुख सन्माननीय श्यामशेठ चौधरी साहेब यांचं शुभागमन. तसेच सर्वांचे लाडके, खरं तर अनेक पदं ज्यांनी भूषवलेली आहेत ते संजयभाई म्हात्रे साहेब यांचं देखील शुभागमन या व्यासपीठावरती.
खरं तर राकेश दादांवरती त्यांचं प्रचंड प्रेम आहे, सर्वांचं प्रचंड प्रेम आहे, आमच्या गावावरती देखील प्रचंड प्रेम. लेग बायचा इशारा अंपायर कडनं. धावफलकावरती धावा 38 धावा धावफलकावरती. 38 रन 38 झाल्या म्हणजे अजून देखील आपल्याला बनवायचे आहेत, त्या म्हणजे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 21 धावांची गरज आहे. 12 मध्ये 21 बनवायच्या टीम गावदेवी वडगर संघाला जिंकण्यासाठी. नक्कीच हे व्यक्तिमत्व, हे 3 स्टार. खरं तर जेव्हा हळदी अटेंड केली होती रोहितची तेव्हा हे 3 स्टार खरं तर यांच्या दोस्तीचे चर्चे त्या ठिकाणी झाले आणि संपूर्ण भिवंडीभर झाले, कारण अप्रतिम त्यांचं ते नृत्य होतं, भरपूर चांगलं त्यांची दोस्ती त्यांनी दाखवली, दोस्ती यारी. आणि त्याच प्रेमापोटी राकेश भोईर यांच्या प्रेमापोटी ते आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी व्यात वेळ काढून आलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तालुका प्रमुख सन्माननीय करसनशेठ ठाकरे साहेब, तसेच उपतालुका प्रमुख श्यामशेठ चौधरी साहेब आणि सर्वांचे लाडके खरं तर अनेक पद ज्यांनी भूषवलेली आहेत. सभापती पद असेल, अनेक सारे उत्पन्न समितीमध्ये पद असतील, तसेच आता सध्या आपण पाहू शकता आपल्या टेलिव्हिजन स्क्रीन वरती संजय भाई मात्रे साहेब रेग्युलर 40+ क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. चांगले उत्कृष्ट क्रिकेटर, लेजेंडरी क्रिकेटर, चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आणि अनेक सारे सामाजिक कार्य त्यांच्या माध्यमातून केले जातात असे आमचे लाडके संजय भाई मात्रे साहेब, त्यांचं देखील शुभागमन. तसेच आमचे आदरणीय गुरुवर्य रवींद्र तरे सर, ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही घडलोय, आज या ठिकाणी आम्ही बसलेलो आहोत, समालोचन करतोय, ते आमचे लाडके शिक्षक रवींद्र तरे सर यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय आदरणीय संतोषजी तरे साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. वेलकम, आपले देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बॅकफूट वरती जाऊन खेळून काढलाय, विकेट धोक्यामध्ये होती, परंतु थ्रो ॲक्युरेट झाला असता तर विकेट जाऊ शकत होती दर्शनची. राहुल पाटील आल्यात तिसऱ्या षटकामध्ये. धावफलक वेगानं पुढे सरकेल. धावफलकावरती धावा 40, 11 चेंडू आणि 19 धावांची गरज. 11 मध्ये 19. राहुल पुढचा बॉल. यावेळेस पायांवरती बॉल कलाईंचा वापर केलाय, चांगला स्ट्रोक, स्क्वेअर लेगच्या दिशेने जातो चेंडू. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. 41, 41 धावा. चांगली बॅटिंग सध्या तरी पाहायला मिळते. यश पाटील आणि दर्शन पाटील. राहुल पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पिंपळगर गावाच्या एंड कडनं वळतोय. यश साठी हा बॉल भरपूर उंच चाललाय. लॉंग ऑफ द खेळाडू इंटरेस्टेड आणि विकेट प्राप्त केली आहे. यशला मैदान सोडावं लागेल. दुसरा धक्का मैदानाच्या आत टीम गावदेवी वडगरला. मॅच मध्ये रंगत आणेल काही विकेट. यानंतरची मॅच टीम जरीमरी अलीमघर अगेन्स्ट टीम गावदेवी आरडी ओवळी आणि त्यानंतर हंसिका स्पोर्ट पिंपळगर आयोजक टीम अगेन्स्ट टीम न्यू सिद्धिविनायक अंजूर. न्यू बॅटर इन झाले जीत पाटील आपल्याला पाहायला मिळतील. दर्शन आहेत खेळपट्टीवरती. दर्शनची चांगली बॅटिंग झाली आहे, परंतु आता जीतला त्याला साथ द्यावी लागेल, कारण 9 मध्ये 18 बनवायचे आहेत. तुम्हाला 18 कंपल्सरी बनवायचे आहेत. या स्पर्धेचा जो नियम आहे की चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी असेल.
आडवा बाटन हा चेंडू तुम्ही जीतला टाकू शकत नाही. या बॉल लाला कंपाऊंड मध्ये षटकार. क्या बात है. जीत आल्या आल्या घरनं सेट होऊन आला. त्याला मॅच संपवायची आहे लवकर आणि षटकार ठोकलाय 6 धावा. वेलकम अलीमगर. आपलं देखील स्वागत. काय स्ट्रोक आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. चांगला स्ट्रोक. 6 धावेनं आता 12 धावांची गरज आहे. स्लोअर वन पाहायला मिळाला. काय घडलं त्या ठिकाणी. अशा पद्धतीनेच बॉल टाकायचे आहेत अमर पाटील सांगतात. परंतु हा चेंडू चांगला होता. चांगल्या क्वालिटीचा ऍक्शन रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीन वरती बघा. शफल झाले होते आणि स्लॉक स्वीप खेळायचं होतं. राहुल पुढचा बॉल जीत साठी. 7 मध्ये 12. 7-12 इक्वेशन. हा चेंडू देखील चांगला आहे. अगदी बॉल पडल्यानंतर खालच्याच दिशेनं राहिला आणि निर्धाव चेंडू. अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ समाप्त. आता 6 मध्ये बनवायचे आहेत 12. काय मॅच रंगली या. 6 मध्ये 12 बनवायचे आहेत. आता प्रेशर दबाव बॅटिंग करत असताना टीम वरती येईल कारण 12 बनवायचे आहेत कंपल्सरी. बॉलिंग करणारी टीम हा विचार करावा लागेल की तुमच्याकडे धावा आहेत. चला वेळ कमी घ्या. यानंतर देखील अजून आपल्याला 7 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. शेवटचं अंतिम षटक प्रतीक म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील. प्रतीक नाबामध्ये खरं तर टॅलेंट आहे. मग तो टेंबिवलीचा असो, नवगरचा असो, खारबावचा असो किंवा आता गोवे संघाचा असू द्या. 6 मध्ये तुम्हाला 12 बनवायचे आहेत. प्रतीक चांगल्या फॉर्म मध्ये आहे परंतु आता 12 या धावा डिफेंड कराव्या लागतील. यावेळेस शॉप केलाय. एक सिंगल फक्त या चेंडूवरती कंप्लीट. आता जीत स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात. खरं तर जीत सांगतायत दर्शनला की तू लक्ष दे कारण 1-2 होऊ शकत होते परंतु आता 11 बनवायचे आहेत 5 मध्ये. ग्रामीण क्रिकेट हे क्रिकेट असं आहे ना की प्रत्येक घरामध्ये टेलिव्हिजन सेट ऑन असतं आणि या मॅचेस लावल्या जातात. आपल्या गावचा जेव्हा जेव्हा संघ खेळत असतो तेव्हा तेव्हा ते क्रिकेट त्या घरच्या मैदानावर त्या घरच्या टीव्ही वरती लावले जातात. मग बायका पोरं असतील, आया असतील, सर्वजण मॅचचा आनंद घेतात की आपला पोरगा खेळतो, तुमचा नवरा खेळतो, कोणाचा भाऊ खेळत असतो. हा चेंडू निर्धाव. डॉट बॉल. आता 4 मध्ये बनवायच्या आहेत 11 धावा. 4 चेंडू 11 धावांची गरज. प्रतीक पुढचा बॉल जीत साठी. हा भरपूर महत्वाचा बॉल आहे. सर बॅटन लॉफ्टेड फटका. काव कॉर्नर रिझनला बॉल घेतोय. काय घडलं. हो मिस्टेक. भरपूर मोठी मिस्टेक केली आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. व्हॉलीबॉल मध्ये कसं बॉल उडवलं जातं त्या पद्धतीनं बॉल उडला हातातून आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सूरज जोशी देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहेत. फलकावरती धावा पाहायला मिळतील त्या म्हणजे 52 धावा. आता 3 मध्ये बनवायच्या आहेत 7. 3 चेंडू 7 ची गरज. प्रतीक.
फुलटॉस आणि काय केलं हे, काय केलं. डोक्यावरती हात तर आले कारण चुकी केली आणि जीत तयारच होता. जीतला माहितीये एक खराब बॉल येणारच आहे आणि हाच तो खराब बॉल ज्याची वाट बघितली जात होती आणि वाट लावली देखील. आता 2 मध्ये 1 बनवायची आहे, चेसिंग कंपल्सरी आहे, परंतु हा चेंडू महत्वाचा होता आणि बॉल वरती या षटकाराला ऍक्शन रिप्ले आपल्या समोर. जीत तयार होते, जीत तयारच होते आणि फक्त पाहिलं, दिशा दिली, ताकद तेवढी आहे या खेळाडूमध्ये. आता 2 चेंडूमध्ये 1 धावेची गरज आहे. थँक्यू रिझा. दोन बॉल 1 धावेची गरज. बाटरचे आता जवळशे वाढल्यात. 2 मध्ये 1 आणि अशा प्रकारे पुल आणि मॅच झाली फिनिश. मॅच जिंकलेली आहे टीम गावदेवी वडगरनं. अभिनंदन अभिनंदन टीम गावदेवी वडगर अँड हार्ड लक टफ लक टीम. जे हनुमान गोवे आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, आपलं आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करणार आहोत. सो आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट ज्यानं चांगली बॅटिंग केली, चांगली बॉलिंग केली, तो जीत पाटील ठरला आहे या सामन्याचा हिरो, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सो आपण लगेचच व्यासपीठावरती जाऊयात. कॅमेरामॅन फोकस कीजिए. व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान केला जाईल.